डॉक्टर, काही मेंदूशी संबंधित आजार हे अनुवंशिक म्हणजेच जीन्समुळे होऊ शकतात का? आणि त्यामागचं कारण काय असतं? आता आपल्या काही भागामध्ये स्पेशली जिथून आम्हाला पेशंट्स येतात, नॉर्थ साइड ऑफ कर्नाटक किंवा वेस्टर्न बेल्ट ऑफ महाराष्ट्र, त्याच्यामध्ये थोडंसं नात्यामध्ये लग्न करायची एक प्रथा आहे. तर नात्यात लग्न केल्यामुळे जे जीन्स ओव्हरलॅप होऊ नयेत ते ओव्हरलॅप होऊन अनुवंशिक आजारांची शक्यता वाढत जाते. मग त्याच्यामध्ये मेंदूची डेव्हलपमेंट कमी होऊ शकते, त्याच्याबरोबर फिट येऊ शकते किंवा लर्निंग डिसॅबिलिटी म्हणतो आपण, ते होऊ शकतं. हे एक अनुवंशिक झालं. दुसरं, काही जीन्समध्येच जन्मता प्रॉब्लेम आहे ज्याच्यामुळं ब्रेनचं मेटाबॉलिझम नीट होत नाही. मग ते कॉपर वाढत असेल, काही दुसरे मिनरल्स वाढत असतील, त्याच्यामुळे ही अनुवंशिक आजार वाढतात. काही वेळेला आपण असं बघतो की स्ट्रोकच्या पेशंट्समध्ये त्यांच्या फॅमिलीमध्ये खूप पॉझिटिव्ह हिस्ट्री असते की आईला पण स्ट्रोक झालाय, वडिलांना हार्ट अटॅक आलाय, कमी वयामध्ये त्रास झालाय, कमी वयामध्ये उच्च दाबाचा आजार चालू झालाय, किंवा आमच्याकडे सगळ्यांकडेच कोलेस्ट्रॉल सगळ्यांचाच जास्त आहे, किंवा कमी वयात डायबेटीस झालाय. ह्या सगळ्या रिस्क फॅक्टर्स सुद्धा अनुवंशिक असू शकतात आणि त्यांनी मेंदूचा आजार उद्भवू शकतो. डॉक्टर, आता बऱ्याच वेळेला असं होतं की लग्न म्हणजे आता तुम्ही नात्यांमध्ये लग्न केल्यामुळे म्हणतात, पण जे काही गतिमंद असतील, मतिमंद असतील, ही जी पिढी जन्माला येते आहे, तर त्याच्यात 90% हे नात्यातल्या लग्नामुळे ही मुलं असतात. मग तो संबंध तिथे येतो. बरोबर. तर नात्यामध्ये लग्न हे टाळावं, किती का दूरचं ते असे ना. त्याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड डिग्री असं आम्ही म्हणतो की अगदी जवळचं, थोडं लांबचं, थोडं, पण कुठल्याही डिग्रीला रिस्क ही राहतेच. त्यामुळे नात्यात लग्न अजिबात करू नये. अगदी बरोबर.